हॅलो गाईस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। तर मी नेहमी रेसिपीची व्हिडिओ टाकत असतो। तर आजच्या व्लॉगमध्ये मी आपल्याला शेतीचे कामे कसे करतात हे दाखवणार आहे आणि आमचे शेत कुठे आहेत ते सुद्धा दाखवणार आहे। तर आपण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर ही माझी आई आहे। तर भात लावणीसाठी अगोदर भात खणून घ्यायचं असतं। तर ते कसे करतात हे आपल्याला आई आता करून दाखवत आहे। तर ही माझी बायको योगिता आहे। तर आम्ही कामानिमित्त बाहेर असतो। तर शेतीचे कामे आहेत त्यासाठी आम्ही दोघांनी पण सुट्टी घेऊन आता गावी आलेलो आहोत। तर सुट्टीमध्ये जेवढं कामं होईल तेवढे आम्ही करून घेणार आहोत। तर मी पण आपल्याला आता हे भात कसं खणतात ते खणून दाखवणार आहे। मला काही जास्त शेतीचे कामे जमत नाही, तरी पण आपल्याला मी करून दाखवणार आहे। तर हे भाताचे एक एक रोपटं असतं ते उपटून घेतो आणि ते एकत्र बांधतो। त्याला आम्ही आमच्या भाषेत मूठ असं बोलतो। तर आपण आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या भाषेत काय बोलतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता हे खूप सारे मूठ आहेत ते मी आमच्या शेजारी छोटीशी नदी आहे तिथे घेऊन जाणार आहे आणि मी आपल्याला आमची जी छोटीशी नदी आहे ती सुद्धा दाखवणार आहे। तर हा आमच्या घरचा डॉगी आहे। तर मी घरी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा माझ्या सोबतच नुसता फिरत असतो। तर मी आणि रसल नदीपाशी आता पोचलेलो आहोत। तर ही आमची छोटीशी नदी आहे। सध्या पाऊस खूप कमी आहे त्यामुळे नदीला पाणी पण खूप कमी आहे। तरी पण जेवढं पाणी आहे त्याच्यात आम्ही आता काम चालवून घेणार आहोत। तर एक एक करून हे मूठ मी धुवून घेणार आहे। तर आमचं शेत हे घरापासून थोडंसं लांब आहे। तर हे खूप सारे मूठ आहेत हे आईने माझ्या डोक्यावर चढवायला लावले। तर योगिता आता माझ्या डोक्यावर चढवून देणार आहे। तर आता हे सर्व मी मूठ घेऊन शेतावर जाणार आहे आणि मी आपल्याला आमचं शेत सुद्धा दाखवणार आहे। व्हिडिओला पुढे बघत राहा। तर शेतावर जाण्यासाठी अशी चिखलाची वाट असते। ह्या रस्त्याने खूप ट्रॅक्टर वगैरे जातात त्यामुळे खूप चिखल झालेलं आहे। तर ह्याच्यातून निघायला खूप प्रॉब्लेम होतो, खूप असं चिखल झालेलं आहे। तर सध्या कॅमेरामॅन योगिता बनलेली आहे, मला ती हसत आहे। नाही तर एकाच पाय तुझा फसला नाही तर गेला। तर फायनली डोक्यावरचं ओझे घेऊन मी चिखलाच्या वाटेतून शेतावर पोहोचलो। तर हे समोरचं हे आमचं शेत आहे आणि त्या साईडनी सुद्धा आमचं शेत आहे। तर भात लावणीच्या अगोदर मी खत टाकून घेणार आहे। तर शेवटला आहे ती माझी आई आहे आणि शेवटून 2 नंबरची आहे ती माझी ताई आहे। तर आम्ही चौघे मिळून लवकर भात लावायला घेतलेला आहे। तर संध्याकाळ होईल तोपर्यंत आम्ही लावून घेणार आहोत। तर आईने सांगितलं की हे संध्याकाळपर्यंत जर हा शेत लावून झाला तर संध्याकाळी थम्सअपची पार्टी। आणि हा रसल नेहमी भातात धावत फिरत रसल। तर आमचं भात लावून झालेलं आहे
तर आता पार्टीची रसल. व्यवस्था करावी लागेल. तर तोपर्यंत मी आपल्याला आता आमच्या शेतावरचं हे जे एरिया आहे ते दाखवणार आहे. खूप छान अशी एरिया आहे. तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर ह्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.